ओम नमः शिवाय. रक्तदाब नियमन भाग 2. प्रसन्न गर्भावस्था. शिरीष पटवर्धन. सविनय सादर. 19 ऑगस्ट 2024. रक्तदाब नियमनासाठी मुळात वाढूच नये म्हणून सर्वप्रथम जागरूक श्वासोच्छ्वास आणि त्यानंतरचे 2 उपाय म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे किमान अर्धा तास आणि आठवड्यातील 1 दिवस मिठाचा उपवास करणे, स्वयंपाकात मीठ न वापरणे आणि मिठाचा अतिरेक असलेले बाहेरचे पदार्थ न खाणे. डाव्या कुशीवर झोपणे हा सुलभ, सोपा आणि विनासायास उपाय आहे. जेव्हा आपण दुपारची विश्रांती घेतो त्यावेळेला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. सर्वसाधारणपणे पूर्ण वेळ एकाच कुशीवर झोपणं, जे आपण रात्रीचं झोपणं म्हणतो, ते शक्य नाही. विश्रांती घेताना 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं जे काही आपल्याला शक्य आहे ते डाव्या कुशीवर झोपा. श्रीराम. दुसरा सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून 1 दिवस मिठाचा उपवास करा. त्या दिवशी स्वयंपाकात मीठ वापरू नका. घरातील इतर लोक यात जॉईन झाले, यात समाविष्ट झाले तर अतिउत्तम. न झाल्यास ते आपल्या पदार्थांमध्ये मीठ खाऊ शकतात. याच्यामध्ये आमटी, भाजी जे काही आपण स्वयंपाकाचे पदार्थ बनवतो त्याच्यात मीठ टाकायचं नाही आहे. फक्त फळंच खायला पाहिजेत असं नाही. फक्त 1 दिवस आठवड्यातलं मीठ वापरायचं नाही. त्याचप्रमाणे एरवीसुद्धा जर आपण वरून मीठ घेतलं नाही तर नक्कीच रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते आणि मुळात तो वाढणार नाही याची काळजी घेतली जाते. गर्भावस्थेत रक्तदाब वाढू नये म्हणून रक्तदाबाचे नियमन करण्यासाठी जागरूक श्वासोच्छ्वास, डाव्या कुशीवर झोपणे आणि आठवड्यातून 1 दिवस मिठाचा उपवास करणे या सोप्या गोष्टींचे अवश्य 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 पालन करा. श्रीराम. प्रसन्न बाळंतपण, निःशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या. श्रीराम. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.